विद्यार्थी मित्रांनो, मखदूम सर मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो आपण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मखदूम सर मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून आपणास नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळणे सोपे जाईल. तर चला जाणून घेऊया मखदूम सर मराठी या युट्यूब चॅनलवरती एक नवीन व्हिडिओ आज आपण घेऊन येणार आहे. मित्रांनो, आज आपल्याला जो व्हिडिओ पाहायचा आहे तो म्हणजे समास. समासाचा प्रकार एक आपण पाहणार आहे. द्वंद्व समास. द्वंद्व समास आणि द्वंद्व समासाचे प्रकार कोणते आहेत ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. मित्रांनो, दोन गुणांसाठी हा प्रश्न अत्यंत महत्वाचा असा प्रश्न असतो की समास आणि समासाचे प्रकार आपल्याला इयत्ता 10वी साठी द्वंद्व समास आणि द्वंद्व समासाचे प्रकार विचारले जातात आणि त्यासाठी अत्यंत महत्वाचा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा, जेणेकरून द्वंद्व समास म्हणजे काय आणि द्वंद्व समासाचे इतर प्रकार कोणते आहेत ते आपल्याला जाणून घेता येतील. मित्रांनो, द्वंद्व समास म्हणजे काय, तर ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान म्हणजे समान दर्जाची असतात त्यास द्वंद्व समास असे म्हणतात. पण यापूर्वी मित्रांनो समासाचे प्रकार एकूण बघितलेले आहेत. अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास हे समासाचे 4 प्रमुख प्रकार बघितले. तर त्या 4 प्रमुख प्रकारापैकी द्वंद्व समास जो आहे, द्वंद्व समासातील दोन्ही पदे कशी आहेत तर अर्थदृष्ट्या प्रधान आहेत म्हणजे समान दर्जाचे असतात आणि समान दर्जाचे दोन्ही पद असतात म्हणून द्वंद्व समास असं म्हटलं गेलं आहे. आणि, व, अथवा, किंवा या उभयान्वयी अव्ययांनी ही पदे जोडलेली असतात. म्हणजे हे महत्वाचे शब्द लक्षात ठेवा. आणि, व, अथवा, किंवा. आणि, व, अथवा, किंवा ही उभयान्वयी अव्यय, ही उभयान्वयी अव्यय जे आहेत या उभयान्वयी अव्ययानं ही पद जोडलेली असतात. उदाहरणार्थ जर म्हटलं तर राम आणि लक्ष्मण, तर राम लक्ष्मण हा सामासिक शब्द झाला आणि मग या सामासिक शब्दाची ज्यावेळी आपण फोड करतो त्यावेळी आणि हे उभयान्वयी हा शब्द त्या ठिकाणी येतो. पाप पुण्य, पाप किंवा पुण्य, पाप किंवा पुण्य, किंवा या ठिकाणी उभयान्वयी अव्यय आलेला आहे. विटी दांडू, विटी आणि दांडू जे अशा प्रकारे सहज आणि सोपे असे शब्द या द्वंद्व समासामध्ये असतात. दोन्ही पद अर्थदृष्ट्या समान ज्या पद समासामध्ये आहेत त्याला द्वंद्व समास असे म्हणतात. तर प्रकार जर आपण बघितलं तर पहिला प्रकार आहे इतरेत्र द्वंद्व. इतरेत्र द्वंद्व म्हणजे ज्या समासाचा विग्रह करताना आणि, व या समुच्चय पदक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात. बघा, आणि, व हे समुच्चय बोधक, समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय लक्षात ठेवा. समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय यांचा आपल्याला या ठिकाणी उपयोग करावयाचा आहे. आई, बाप, आई आणि बाप. हरिहर, हरी आणि हर, हरी आणि हर. स्त्री पुरुष, अहिनकुल, ने आन, 21, कृष्णार्जुन हे जे शब्द आहेत या शब्दाचं तुम्हाला काय करायचं आहे तर फोड करायची आहे आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहावयाचे आहे. म्हणजे नेमकं मित्रांनो आपल्याला इतरेतर द्वंद्व समासाचा प्रकार ओळखता येतो का नाही ते आपल्याला समजेल. वैकल्पिक द्वंद्व दुसरा प्रकार आहे. वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये ज्या समासाचा विग्रह करताना किंवा, अथवा, या 3 शब्द लक्षात ठेवा. किंवा, अथवा, या विकल्प दाखविणाऱ्या उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास वैकल्पिक द्वंद्व असे म्हणतात. खरे खोटे, खरे किंवा खोटे. 3 4, 3 किंवा 4. बरे वाईट, बरे किंवा वाईट, बरे अथवा वाईट. पास नापास, पाप पुण्य, धर्माधर्म, न्याय, सत्यासत्य हे शब्द या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे खरे खोटे, 3 4 आणि बरे वाईट या सामाजिक शब्दाची ज्या पद्धतीने फोड केलेली आहे तसेच या शब्दाची तुम्हाला फोड करून कमेंट बॉक्स मध्ये टाकावयाचे. म्हणजे लक्षात येईल आपल्याला मित्रांनो की वैकल्पिक द्वंद्व म्हणजे काय. वैकल्पिक द्वंद्वामध्ये आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, किंवा, अथवा, या हे विकल्प दाखवणारे उभयान्वयी अव्यय आहेत. पुढचा प्रकार येतो संहार द्वंद्व. संहार द्वंद्व म्हणजे ज्या समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदांचाही त्यात समावेश
म्हणजे संहार केलं. इतर जातीचे पदार्थ म्हटलेलं आहे बघा. विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्या पदामध्ये जो अर्थ येतो त्या अर्थाशिवाय इतर जातीचे पद जे आहेत त्यांचा पण त्यात समाहार केलाय, समावेश केलाय. त्याला संहार द्वंद्वाशी म्हणतात. आता मीठ भाकर आपण सहज बोलून जातो मीठ भाकर. मीठ भाकर म्हटलं की नुसती मीठ भाकर येते का? तर मीठ भाकर व साधे इतर खाद्य पदार्थ ज्याला आपण म्हणतो त्या सगळ्यांचा समावेश त्यात होतो, म्हणजे समाहार होतो. चहा पाणी सहज बोलून जातो. चहा पाणी, चहा पाणी झालं का? आता चहा पाणी याचा अर्थ चहा पाणी आणि फराळ इतर पदार्थ त्याबरोबर घेतले जातात. चहा बिस्किट वगैरे आपण ज्याला म्हणतो, तर असे इतर पदार्थांचा त्यामध्ये काय केलेलं आहे? समाहार केलेला आहे, समावेश केलेला आहे. अशा पद्धतीनं मित्रांनो आपल्याला विग्रह करावायचा आहे. इथेही काही शब्द दिले आहेत. बाजारहाट, पालापाचोळा, केर कचरा, पानपत्रावळ, घरदार यासारखे शब्द या ठिकाणी सामासिक शब्द दिलेले आहेत. त्याचाही विग्रह आपल्याला करावायचा आहे. अशा पद्धतीने आपण विग्रह करा आणि हा समासाचा जो भाग आहे तो संपूर्णपणे आपल्याला अभ्यासून याचे जे मार्क्स आहेत ज्याला आपण 2 गुण म्हणतो, हे 2 गुण मिळवणे अत्यंत गरजेचं आहे. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद. पुन्हा भेटूया आपण पुढील व्हिडिओ मध्ये.